In last 3 lectures, we are discussing about the dual nature of radiation and matter, in which the first topic is photoelectric effect. In these 3 lectures, we come across some points in our discussion, and all these points are now going to be discussed with the help of an experiment in this lecture. आपल्याला आता एक्सपेरिमेंटची मदत घेऊन म्हटल्यापेक्षा ब्लॅकबोर्डवर मी ती डायग्राम काढेल आणि त्या डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळे फिनॉमिना आपण जे आतापर्यंत बघितलेत ते एक्सप्लेन करायचे आहेत. सो बी प्रिपेअर. द एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर स्टडी ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज ॲज शोन, विच कन्सिस्ट ऑफ an evacuated glass tube. ही जी रेड कलरनी मी दाखवली आहे ती इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे, in which there are 2 electrodes. One is called emitter, which is made up of photosensitive material, and another one is called collector, which is made up of a metal. Now look, this emitter can be made up of a metal and it may be coated with photosensitive material. म्हणजे हा इलेक्ट्रोड डायरेक्ट फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल पासून पण बनलेला असू शकतो किंवा हा मेटल पासून बनलेला असेल आणि त्याच्यावर फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलचं कोटिंग दिलेलं असतं. Also, this evacuated glass tube is provided with a window. This material is quartz material. It is a particular material. Okay. So this is called, that's why it is called as quartz window. Quartz पासून तो हे मटेरियल असते या ठिकाणी, त्यामुळे त्याला quartz window असं म्हटलं जातं. Now, for performing or for checking the different phenomena, we require a source of light whose frequency as well as intensity we have to change. आपल्याला असा सोर्स पाहिजे की ज्याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी आपल्याला बदलवता आली पाहिजे. म्हणून आपण एक सोर्स कन्सिडर केला की ज्याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी आपल्याला बदलवता येते असा आपण तो तयार केला आणि तो या ठिकाणी आपण प्लेस केला आहे. या सोर्समधनं रेडिएशन्स येतील, म्हणजे लाईट येईल, जो या क्वार्ट्ज विंडोमधनं समोर जाईल आणि या इमिटर प्लेटवर पडेल. दिस इमिटर प्लेट इज मेड अप ऑफ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल, सो दॅट देअर इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. इथे फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन होईल आणि इमिट झालेले फोटो इलेक्ट्रॉन्स आपण कलेक्ट करणार आहे with the help of this collector or with the help of this second electrode called as collector. या collector साइन आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे, if we have to collect the electrons, then potential of this collector must be positive and the potential of this emitter must be negative. Means we have to maintain a potential difference between these two. या दोघांमध्ये आपल्याला potential difference मेंटेन करावा लागेल. मग आता तो potential difference कसा मेंटेन करसाल, तर पोटेन्शियल डिफरन्स आपण बॅटरीच्या सहाय्याने मेंटेन करू शकतो. सो दॅट्स फॉर दॅट पर्पज आय यूज अ DC सोर्स, DC बॅटरी. हा DC बॅटरी मी या ठिकाणी घेतली. नाव द पोटेन्शियल ऑफ इमिटर अँड कलेक्टर, म्हणजे फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलचं पोटेन्शियल आणि कलेक्टरचं पोटेन्शियल आपल्याला कमी जास्त करायचं आहे. मग ते कमी जास्त करण्यासाठी आपल्याला बॅटरीचं व्होल्टेज पण कमी जास्त करावं लागेल, बॅटरीचं पोटेन्शियल पण कमी जास्त करावं लागेल. अँड फॉर दॅट पर्पज आय मेड a potential divider arrangement with the help of a rheostat. या रिओस्टेटच्या साहाय्याने मी या ठिकाणी पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट केलेली आहे. हे टर्मिनल मागे पुढे केलं रिओस्टेटचं तर त्या ठिकाणी या दोन टोकांमधलं व्होल्टेज हे कमी जास्त आपल्याला करता येतं. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट. इकडचं पोटेन्शियल कमी झालं म्हणजे इकडचं वाढतं, इकडचं वाढलं की इकडचं कमी होतं. या प्रकारे पोटेन्शियल आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे. पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट कशासाठी, तर या कलेक्टर आणि इमिटरला द्यावं लागणारा व्होल्टेज आपल्याला बदलवायचं आहे आणि म्हणून मग त्यासाठी आपण पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं की कलेक्टरला आपण निगेटिव्ह पण केलं होतं, की कलेक्टरला निगेटिव्ह केल्यामुळे येणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉन्सला आपण थांबवलं होतं. स्टॉपिंग पोटेन्शियलचा कॉन्सेप्ट आठवा, तुम्हाला आठवतो स्टॉपिंग पोटेन्शियल कशाला म्हटलं होतं आपण. इट इज अ पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटेन्शियल गिवन टू द कलेक्टर सो दॅट ऑल द फोटो इलेक्ट्रॉन्स गेट स्टॉप्ड बाय द कलेक्टर. ठीक आहे. मग आता या कलेक्टरला जर मला निगेटिव्ह करायचं आहे तो पहिलं पॉझिटिव्हवर होता, मग त्याला निगेटिव्ह करायचं आहे म्हणजे
कलेक्टरला दिलेलं पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करावं लागेल. मग आता ही अरेंजमेंट कशा प्रकारे करायची, तर त्यासाठी सर्किटमध्ये मी हा एक पार्ट जोडला आहे की ज्याला म्हटलं आहे कम्युटेटर. विथ द हेल्प ऑफ कम्युटेटर यू कॅन चेंज पोलॅरिटी ऑफ इमिटर अँड कलेक्टर. इमिटरला तुम्ही निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करू शकता, कलेक्टरला पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करू शकता अँड वाईस वर्सा. ओके, आता बघा कशा प्रकारे ते केलं जाईल. तर सध्या बॅटरीचा पॉझिटिव्ह ऑफ बॅटरी is connected to this point of commutator. The negative terminal of battery is connected to this point of commutator. Okay. The emitter is connected to this point. Okay. हा घ्या किंवा हा घ्या, इथे इमिटर हा कनेक्ट झालेला आहे. and the collector is connected to this point and this point also. ठीक है. Now if I made such connections, असे कनेक्शन जर आपण केले, इथे व्यवस्था असते ते कनेक्शन करण्याची तशी. if I made these connections, then what happens? The positive of battery get connected to the collector and negative of battery get connected to the emitter. So emitter will be at negative potential and collector will be at positive potential. असे कनेक्शन जर तुम्ही केले, वरचे दोन कनेक्शन जर तुम्ही केले, तर इमिटर निगेटिव्ह वर जाईल, कलेक्टर पॉझिटिव्ह वर जाईल. नाउ लुक, इफ यू मेड दीज कनेक्शन्स, समजा तुम्ही हे कनेक्शन्स केले, तर आता काय होईल, इथे व्यवस्था असते ती कनेक्शन करण्याची. हां, असे कनेक्शन जर आपण केले, तर बघा आता द पॉझिटिव्ह ऑफ बॅटरी हा चाललाय इज कनेक्टेड टू, आता बघा याचं कनेक्शन इकडे जोडलं गेलं आहे, इज कनेक्टेड टू द इमिटर, म्हणजे इमिटरला आता पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळत आहे. अँड निगेटिव्ह ऑफ बॅटरी बघा इथून इकडे आलाय, द निगेटिव्ह ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू कलेक्टर. मीन्स with the help of this commutator we can change the polarity of the potential applied to collector and emitter. या कलेक्टरला आणि इमिटरला दिलेले जे पोटेन्शियल आहे त्याची पोलॅरिटी आपल्याला बदलवता येतात. हे काम या कम्युटेटरचं या सर्किटमध्ये आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला एक लाल सर्कल दिसतंय, त्यात म्यू ए लिहिलेलं आहे, मायक्रो एमिटर. या फोटो इलेक्ट्रिक करंट जो कोणता या सर्किटमधनं पास होईल तो मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर करावा लागतो आपल्याला. ॲमीटर इज यूज फॉर मेजरिंग करंट. सो अ मायक्रो ॲमीटर इज यूज टू मेजर दिस पर्टिक्युलर करंट. मायक्रो ॲमीटर का? कारण की करंट खूप कमी असतो आणि म्हणून मग आपण मायक्रो ॲमीटर वापरतो. मिली ॲमीटर पण असतो, ॲमीटर पण असतो, आपण मायक्रो ॲमीटर वापरणार आहे. त्यानंतर इमिटर आणि कलेक्टरमधलं व्होल्टेज कसं कमी जास्त केलं आपण बघितलं. 1 व्होल्ट, 2 व्होल्ट, 3 व्होल्ट, 4 व्होल्ट, 6 व्होल्ट असं बघितलं ना आपण. ते व्होल्टेज आपल्याला मोजायचं आहे. इमिटर आणि कलेक्टरमध्ये किती व्होल्टेज आहे, तर ते व्होल्टेज मोजण्यासाठी काय लागेल, व्होल्टमीटर लागेल. अँड दॅट व्होल्टमीटर मस्ट बी कनेक्टेड इन पॅरलल. म्हणून मग एक व्होल्टमीटर आपण या ठिकाणी कनेक्ट केलं आहे अक्रॉस इमिटर अँड कलेक्टर. बघा या दोन पॉईंटच्या मधात हा पॉईंट म्हणसाल तर हा इमिटरला कनेक्ट झाला आहे आणि हा पॉईंट म्हणसाल तर हा त्या ठिकाणी कलेक्टरला कनेक्ट आहे. म्हणजे आपण हा व्होल्टमीटर इमिटर आणि कलेक्टरच्या अक्रॉस जोडला आहे. म्हणजे या व्होल्टमीटरच्या साहाय्याने आपल्याला इमिटर आणि कलेक्टर यांच्या मधात किती व्होल्टेज आपण अप्लाय केलं आहे ते मोजता येतं. ठीक आहे. मग आता व्यवस्थित लक्ष ठेवा. हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय बॅटरी आणि रिओस्टेट, हा काय आहे, दिस इज पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट. कशाला केली आपण, की जेणेकरून आपल्याला पोटेन्शियल कमी जास्त करता यावं म्हणून ही पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आपण केलेली आहे. व्होल्टमीटर इज यूज फॉर मेजरिंग व्होल्टेज अक्रॉस इमिटर अँड कलेक्टर. Microammeter is used to measure current in the circuit or photoelectric current in the circuit. This commutator is used to reverse the polarity of collector and emitter. Evacuated glass tube. आता evacuated glass tube कशाला पाहिजे, आपण तर ते ओपनच ठेवले होते, खाली फोटो सेन्सिटिव्ह प्लेट दाखवली होती, बाजूला प्लेट दाखवली होती. बट इफ यू kept it in open atmosphere, then the flow of air and other parameters changes the direction of photoelectrons, and that's why to protect the photoelectrons from
सराउंडिंग इफेक्ट वी टेक अ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ही ग्लास ट्यूब आपण त्यासाठी घेतली की जेणेकरून फोटो इलेक्ट्रॉन्स बरोबर कलेक्टरपर्यंत जावेत. ठीक आहे. क्वार्ट्स विंडो आपण तिथे मेंटेन केली आहे की येणारा लाईट व्यवस्थित त्या ठिकाणी त्या इमिटरवर पडावा. सोर्स असा आपण तयार केला आहे की ज्याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी आपल्याला बदलवता येते. हे झालं तो सगळा एक्सपेरिमेंटल सेटअप. या ठिकाणी मी कनेक्शन सध्या दाखवत नाही आहे. आता इथे पण मी जोडलं नाही, हे पण जोडलेलं नाही. तर याचा अर्थ काय? सध्या बॅटरीचा पॉझिटिव्ह इमिटरला किंवा कलेक्टरला जोडला गेलेला नाही आहे आणि बॅटरीचा निगेटिव्ह पण इमिटर किंवा कलेक्टर कोणाला जोडला गेलेला नाही. सर्किट सध्या ओपन आहे. ठीक आहे. हे झालं एक्सपेरिमेंटल सेटअपबद्दल सर्व डिस्कशन. अशा प्रकारे एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्हाला सांगायचं आहे. वी नो दॅट द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट वॉज डिस्कवर्ड इन 1887 means late 90s. After a discovery of photoelectric effect, different experiments were performed by number of scientists and number of results were obtained by them. All these results we have to discuss using this setup. आपल्याला या सेटअपचा वापर करून या ज्या वेगवेगळ्या सायंटिस्टला जे वेगवेगळे रिझल्ट्स मिळाले ते सगळे आता आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. जे आपण पहिलेच बघितलेले आहेत पण ते आपण आता याच्या साहाय्याने एक्सप्लेन करतो आहे. द फर्स्ट रिझल्ट इज इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. फ्रिक्वेन्सीचा काय इफेक्ट होतो फोटो इलेक्ट्रिक करंटवर ते आपण आता बघतोय. सो this is a particular source whose frequency can be changed. Now what I am considering, look, I am making constant intensity. या सोर्सची इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली आहे पण फ्रिक्वेन्सी एकदम कमीपासनं वाढवत वाढवत मी जातोय. काय होईल? एकदम कमी फ्रिक्वेन्सीला फॉर लो फ्रिक्वेन्सी देर इज नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. अप टू व्हॉट फ्रिक्वेन्सी? हां कॉटिव तुम्हाला लक्षात आलं. एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी रेडिएशनची झाली की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुरू होईल. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलं आपण? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे ज्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुरू होतो त्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हटलेलं आहे. आणि या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी झाल्याबरोबर आणि त्याच्या नंतरच्या फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसतो. सो व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी or equal to threshold frequency, then only there is emission of photoelectrons. पहिला पॉइंट आपल्या लक्षात आलाय किंवा आपण व्हेरीफाय करतोय. जर या इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी हळूहळू आपण वाढवत गेलो तर एका ठराविक फ्रिक्वेन्सीपर्यंत आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट दिसतच नाही किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तिथे होतच नाही. आणि एका फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी झाल्याबरोबर तिथे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला दिसतो. सो दिस शोज दॅट फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. नाउ द सेकंड ऑब्झर्वेशन, look, we have to check effect of material on threshold frequency. मग आता आपण काय करतो पहा. हा इमिटर जो आहे तो मी मटेरियल ए पासून बनलेला घेतला. फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे त्याच्यापासून बनलेला हा इमिटर मी घेतला. या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढवली. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मला मिळाली θ0 A. हा मटेरियल ए होता याच्यासाठी मला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मिळाली ν0 A. ओके. आता मी हा इमिटर वेगळ्या मटेरियलपासून बनलेला घेतला. दुसऱ्या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलपासून बनलेला हा इमिटर घेतला. काय होईल? हळूहळू फ्रिक्वेन्सी आपण वाढवली रेडिएशनची.
तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तीच राहील की वेगळी असेल? कालच आपण बघितलं आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन मटेरियल. मग आपण जर हे मटेरियल बदलवलं इमिटरचं तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण बदलणार आहे. मग त्या दुसऱ्या मटेरियलसाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मला मिळाली μ0 से बी, μ0 बी. ओके, मीन्स these two threshold frequencies are not equal or not same. म्हणजे मटेरियल चेंज केलं की त्या मटेरियलची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण बदलते. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन द मटेरियल. हा पॉईंट आपण कव्हर केलेलाच आहे आणि या ठिकाणी पण आपल्याला तो प्रूव्ह करता आला. सो विथ द हेल्प ऑफ दिस एक्सपेरिमेंट वी कॅन प्रूव्ह दॅट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी चेंजेस विथ मटेरियल. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी changes with material. Remember the point. Now the fourth observation is regarding what is effect of collector potential on photoelectric current. Photoelectric current वर collector potential चा काय effect होतो? Now I made the connections like this. Positive is connected to the collector. Negative is connected to emitter, means emitter is at negative potential, collector is at positive potential, and photons are incident on this emitter plate. photons आता या emitter plate वर पडत आहेत. ठीक आहे, आपण या सोर्सची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही फिक्स ठेवलेले आहेत. इंटेन्सिटी पण बदलवली नाही किंवा कमी जास्त करत नाही आहे आणि फ्रिक्वेन्सी पण कमी जास्त करत नाही, म्हणजे ठराविक एनर्जीचे फोटॉन या ठिकाणी येत आहेत. फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे. सो देर इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतील. आउट ऑफ दिस फोटो इलेक्ट्रॉन्स सम फोटो इलेक्ट्रॉन हॅव मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी while some photoelectron have minimum kinetic energy. का बरं असतं असं हे तुम्हाला माहिती आहे की जे इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमधनं बाहेर पडतील त्यांची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते आणि जे इनरमोस्ट ऑर्बिटमधनं बाहेर पडतील त्यांची कायनेटिक एनर्जी कमी असते. सो these emitted photoelectron, out of this emitted photoelectron some electron has maximum kinetic energy and some minimum kinetic energy. Now suppose potential of this battery is 0. या बॅटरीचा व्होल्टेज 0 आहे म्हणजे कलेक्टर इज ॲट 0 पोटेन्शियल. व्हॉट विल हॅपन? आउट ऑफ these electrons some of the electron, only few of the electron reaches the collector. जरी कलेक्टरचं व्होल्टेज 0 आहे तरी सुद्धा यापैकी काही फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त असल्यामुळे ते त्या कलेक्टरपर्यंत पोहोचतील आणि या सर्किटमध्ये फोटो इलेक्ट्रिक करंट पास होईल की जो कमी असेल. ठीक आहे, मग आता आपण कलेक्टरचं पोटेन्शियल वाढवलं, 2 व्होल्ट केलं, 4 व्होल्ट केलं, 6 व्होल्ट केलं, 8 व्होल्ट केलं, काय होईल? ॲज कलेक्टर बिकम्स मोर अँड मोर पॉझिटिव्ह it attracts more and more electrons and the graph will be like this. For 0 potential, say this is photoelectric current. As potential increases, the photoelectric current increases, it becomes maximum and then it remains as it is, and this current is called saturation current. हे आपण बघितलेलं आहे की जसं कलेक्टरचं पोटेन्शियल वाढत जाईल तसं तो या सगळ्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल आणि फक्त सगळ्यांनाच करेल. जास्त इलेक्ट्रॉन तो याच्यातून बाहेर नाही काढणार आहे, त्यामुळे यांची संख्या फिक्स असेल म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट फिक्स असेल. ठीक आहे, कलेक्टरला जर पॉझिटिव्ह केलं आणि त्या कलेक्टरचं पोटेन्शियल जर वाढत गेलो तर फोटो इलेक्ट्रिक करंट या प्रकारे वाढत जाईल आणि नंतर तो कॉन्स्टंट होईल. सपोज आय मेड द कलेक्टर ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल. कलेक्टरला मी आता निगेटिव्ह पोटेन्शियलवर मेंटेन करतोय. पहा, बॅटरीचं पॉझिटिव्ह हे कनेक्ट झालं आहे इमिटरला आणि बॅटरीचं निगेटिव्ह हे कनेक्ट झालं आहे कलेक्टरला. म्हणजे कलेक्टर इज ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल अँड इमिटर इज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल. काय होईल? फोटॉन्स आलेत, त्यांनी फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर काढलेत
आता कलेक्टर हा निगेटिव्ह पोटेन्शियलवर आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल समजा कमी आहे, -1 व्होल्टवर आपण त्याला ठेवलं समजा, -0.5 व्होल्ट, नंतर -1 व्होल्ट, नंतर -1.5 व्होल्ट, -2 व्होल्ट, असं आपण ते वाढवत जाणार आहे. ॲज द कलेक्टर इज ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल काय होईल, दिस निगेटिव्ह पोटेन्शियल रिपेल्स द इनकमिंग इलेक्ट्रॉन्स, फोटो इलेक्ट्रॉन्सला ते रिपेल करेल, त्यामुळे येणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी होईल. सो ॲज द पोटेन्शियल बिकम्स निगेटिव्ह, the photoelectric current goes on decreasing and the photoelectric current becomes zero at a particular collector potential, called as stopping potential or cutoff potential. एका ठराविक पोटेन्शियलला तो करंट 0 होऊन जातो आणि त्याला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हटलेलं आहे. मग या सगळ्यावरनं किंवा या सगळ्यांना जर मी एकत्र केलं तर काय म्हणता येईल मला, इफ आय इन्क्रीज द कलेक्टर पोटेन्शियल देन फोटोइलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस अँड इट बिकम्स सॅच्युरेटेड आफ्टर अ पर्टिक्युलर पोटेन्शियल, एका ठराविक पोटेन्शियल नंतर हा सॅच्युरेट झाला आहे. अँड इफ आय डिक्रीज द कलेक्टर पोटेन्शियल देन ॲट अ पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटेन्शियल द फोटोइलेक्ट्रिक करंट बिकम्स 0. This is the effect of collector potential on photoelectric current. अशा प्रकारे तो फोटोइलेक्ट्रिक करंट त्या कलेक्टरच्या पोटेन्शियलनुसार बदलतो. These are some of the observations which we can discuss on the basis of this experimental setup. The latter observations will be discussed in next lecture. बघा आता हे जे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे हे परीक्षेमध्ये विथ डायग्राम 3 मार्कासाठी येऊ शकतं. आता मी ते पॉईंट्स वाचतो आहे, आपण जे डिस्कस केलेलेच आहेत तुमच्या ते ताबडतोब लक्षात येतील. सो द एक्सपेरिमेंटल सेटअप कन्सिस्ट ऑफ ॲन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब विथ अ क्वार्ट्स विंडो, बरोबर आहे, 2 इलेक्ट्रोड्स इमिटर नेम्ड ॲज कॅपिटल ई made up of photosensitive material and collector C made up of metal are fixed at the 2 ends of the tube. The emitter E and the collector C are connected to the external voltage source whose voltage can be changed. तो एक्सटर्नल सोर्स आपण वापरला की ज्याचा व्होल्टेज आपल्याला बदलवता येतं, असा आपण व्होल्टेज सोर्स घेतला आहे, तिथे पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आपण केलेली आहे. An emitter A and voltmeter V is also connected to measure the photoelectric current and voltage across the collector and emitter. The diagram for setup is as shown. बघून घ्या ती डायग्राम. इथे इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, त्याच्यामधनं या सोर्समधनं रेडिएशन्स पडत आहेत, हे इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स की जे कलेक्टरकडे चालले आहेत, कलेक्टरचं पोटेन्शियल आपल्याला मेंटेन करता येतं. हा कम्युटेटर, इथे मी कनेक्शन्स दाखवलेले नाहीत, ओपन ठेवलेला आहे. ही पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट, हा व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी, हा मायक्रोमीटर करंट मोजण्यासाठी. ओके, सर्किटमध्ये आपण बघितलंच कम्युटेटर वापरला आहे. कम्युटेटर कशाला वापरला होता आपण, की त्याची पोलॅरिटी बदलवण्यासाठी, कलेक्टर आणि इमिटरचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अल्टर करण्यासाठी आपण कम्युटेटरचा वापर केला होता. सो कम्युटेटर इज यूज इन द सर्किट टू रिव्हर्स द पोलॅरिटी ऑफ बॅटरी कनेक्टेड टू इमिटर अँड कलेक्टर. आणि सोर्स, अ सोर्स एस ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज यूज हुज फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ लाईट कॅन बी चेंज. आता इथे मोनोक्रोमॅटिक शब्द त्या पुस्तकामध्ये वापरला आहे म्हणून मी लिहिला आहे, पण मोनोक्रोमॅटिक जर म्हटलं तर एकच वेवलेंथ देणारा लाईट, मग त्याची फ्रिक्वेन्सी कशी बदलवणार हा प्रश्न तयार होतो. मग ठीक आहे, पुस्तकामध्ये दिल्यामुळे हा मोनोक्रोमॅटिक शब्द मी ठेवलेला आहे. ओके, समोर ऑब्झर्वेशनचे ज्या नोट्स आहेत त्या आपण उद्याच्या लेक्चरनंतर बघू. ओके, थँक्यू.